दीदी चलो खेलते हैं। आता नाही। दीदी चलो ना, मैं बोर हो गया हूँ। अरे जा की आत। शितली काय र आत्ता चालला का काय बॉर्डरवर? तुझ्या पाया पडतो तू, पण तो फ्लेक्स तेवढा काढ की. अरे नाही काढणार। काय करशील? मी काय करणार, नुसतं पायच धरू शकतो तुझं. ए क्या मी तुझ्यापेक्षा लहान आहे माहितीये ना? आणि तसं बी मोठ्याने लहानांच्या पाया पडलं ना तर त्यांचं आयुष्य कमी होतं असं म्हणतात। इतक्या लवकर मारायचंय बे मला? का त्या आजानं सुपारी दिली का काय मला लवकर मारायची? हाय का आता इथं तू शिरत आणतेस आणि त्यो तिकडे जातोच खातोय माझ्या नावानं. इथे माझ्या समोर बोलायची तर हिम्मत नाही, आणि तिथे बॉर्डरवर दुश्मनांसमोर कसा ताक धरायचा यो? नुसतं लांबून दातोड खाऊन दुश्मन मरत नसतोय, त्याला गोळ्या घालून मारायला लागतंय। बस झालं की आता, त्याला कळलंय तू फ्लेक्स का लावलाय ते, आणि त्यामुळेच तिला पिसाळले. आज्या मला काय वाटत नाही शितली फ्लॅक्स काढेल. होय फ्लेक्स नाही ना काढला तर तुलाच फ्लेक्सवर टांगतो नाही बघ. हाय का आता तुमचं बरं आहे बाबा, तुमच्या दोघांच्या भांडणात मला कशाला टांगताय? ए गप, अजिबात बोलायचं नाही काय? गप. नाही बोलत बाबा, अजिबात बोलत नाही. तू किती बी काय बी म्हण की तरी बी बोलत नाही. हाय का आता नाही म्हणल्यावर नाही, आता तर मी बोलतच नसतो, अजिबातच बोलणार नाही. तू किती बी करा न काय बी कर की बोलणारच नाही मी. आता अजिबात बोलणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. गप गप बस, अजिबात बोलायचं नाही सांगतो तुला. तुला चांगलंच माहितीये आजा माझा लई चांगला दोस्त आहे. हाय की मग मी कुठं नाही म्हणलं? मग ते उगाच ते दिवसल्यासारखं होतंय त्याला. आणि अजून मी भरती बी झालो नाही काय नाही, आणि तू माझा फ्लेक्स लावून टाकलायस. अजून लेखी परीक्षा बी झाली नाही माझी, आणि त्याच्या आधीच माझा असा फ्लेक्स लावलं मला काय बरोबर वाटत नाही. प्लीज तू जर मला खरंच मनापासून भाऊ म्हणत असशील ना तर फ्लेक्स काढशील. बर बर काढती, एवढं रडू नकस. आणि तू भरतीचं टेन्शन घेऊ नकस बर का, आपलं गुड लक आहे तुझ्या बरोबर. आणि कोणी किती बी जळू दे तू भरती होणारच. आणि मग सातारा ताडून ताडून मारला त्याला. भैया पाहुणे कुठे? गावात निघालोय. गावात कुठे? पवारांच्यात. पवारांच्यात काय विशेष? अहो ते सुरेंद्र पवार आहेत का नाही, त्यांच्या पुरीला स्थळ बघायला आलोय मी. कंट्रोल भैया. अरे काय कंट्रोल? माझी सटकायचे त्याला इथनं सटकवा. पाहुणे तुम्हाला माहिती का तुम्ही कुणाला बघायला चाललाय? होय पवारांच्या पुरीला. लेकिन वो कौन है पता है क्या? हो नाही हे बघा ती है. हा चांगली आहे की. अरे काय चांगली आहे? कंट्रोल भैया. टॅलेंट. माणूस भला दिसतोय, त्याला खरं सांगायला नको? सांगा, खरं सांगा त्याला. कसे पाहुणे, या पुरीच्या आठवड्यात असलं 2 तरी फ्लेक्स लागतातच बघा. आठवड्यातनं 2? होय. अहो बाकीच्या पोरी
लग्न करून सासरी जातात, सासरला स्वर्ग बनवतात. पण ही पोरगी सासूर व अडीतल्यांनाच स्वर्गात पाठवल. फार डोकाने येडी आहे का नाही भैया? हा तशी मात्र पोरगी दिसत नाही हो. अव दिसतं तसं नसतं म्हणूनच तर गोळ आहे. अव निस्ती पोस्टरबाजी करत असते बघा ही. हा हो, गावात काय बी असू दे, हिचा फ्लेक्स आहेच. म्हणजे असं सारखं सारखं चालतं बाई. अहो पाहुणं ज्या गावात जाईल, ज्या घरात जाईल, तिथं बी असंच पोस्टर लावल बघा. अवघडच आहे हे प्रकरण. तुम्ही जे स्थळ आणलंय त्याचं फ्लेक्सचं दुकान आहे का? हेच दुकान नाही नाही. अरारारारार. मग महिन्याला 10,000 खर्चच आहे फ्लेक्स लावायला. अहो तिला आजारच आहे फ्लेक्स लावायचा. पाहुणं तुम्ही जा, तिला बघा, लग्न करा आणि सुखत राहा, जमलं तर. पण भैया साहेब, इनको पता है ना, लड़की थोड़ी पागल है. पागल हाँ म्हणजे इडी. हाँ. जमे अरे लग्न करणारच म्हटलं माहिती असेलच की. असो, त्यांनीच ज्याचं स्थळ आणलंय तो आपल्या गावचा जावई होणार आहे. अरे पवाराच्या शीतलला एस्केप करणार आहेत ते. भैया एस्केप नाही, ऍक्सेप्ट. देर यू आर. जमे जा, त्यांना पवारांच्या घरी सोडून ये. चला चला चला. माझं ऐकाल ना तर तुमच्या भाच्याला दी पवाराची पोरगी करू नका. का? मला वाटत असेल वान तसंच बियाणं असेल, तसलं काय नाही. हा माग मी एकदा कारखान्यात आलो होतो, तेव्हा एक पोरगा मला म्हणाला होता की ह्या पुरीचा नाच सोडा. हा ह्योच की पोरगा. ह्योच पोरगा म्हणाला होता ह्या पुरीच्या नादाला लागू नका. कोण? आजा? हो त्योच म्हणला होता. बरं झालं तुम्ही सगळं हितच सांगितलं. मी आपला हितनच माघारी फिरतो. चल चल आपल्याला नको. चल मार्के. आजा, तू आपलं काम करते, आय लाईक इट. पण शीतल, यू डोंट लाईक इट. आईला खरं तर आपण त्या विक्रमचं पोस्टर करायला पाहिजे होतं, म्हणजे शीतल इम्प्रेस झाली असती. त्या आजाच्या पोस्टरमुळे ती आधीच हार्ट झाली. अजून नको. जमे, त्या आजाच्या पोस्टर पाहिलं तर खाली उतरा. चला फास्ट करा, फास्ट.